गोकुळ दूध संघामध्ये राजकारणाला उकळी आली आहे। गोकुळच्या अध्यक्षांचे बंड सत्ताधाऱ्यांना धक्का बसतोय। सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांना धक्का बसतोय। गोकुळ दूध संघ महायुतीच्या ताब्यात जाणार का अशी चर्चा आता रंगू लागली आहे। आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीत एकत्र असताना निवडणुकीत महाडिकांच्याकडून गोकुळ काढून घेत त्यावर ताबा मिळवला होता। 25 वर्षांहून अधिक काळाची सत्ता गेल्याने महाडिक कुटुंबियांना याचा चांगलाच फटका बसलाय। राज्यात महायुतीची सत्ता आल्याने आता महाडिक कुटुंबियांनी पुन्हा गोकुळ ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्यात। मात्र आता थेट अध्यक्षांनीच बंड केल्याने महाडिकांनी आता हालचाली त्यांच्या वेगवान आता झालेल्या पाहायला मिळतात। गोकुळमध्ये महायुतीचं चेअरमन असावं म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मिटिंग घेतली, आम्हाला बोलून घेतलं। म्हणजे चेअरमन पुढचा कोण असावा ह्याच्यावर खरे मतभेद आहेत। म्हणजे मी असावा ह्याच्यावर काही मतभेद नाही आहेत किंवा नसावा पण मतभेद नाही आहेत। आणि त्यासाठी त्यांनी स्पष्ट सांगितलं हा भूमिका जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही राजीनामा द्यायचा नाही। तर गोकुळ मोठी संस्था आहे, त्याची यंत्रणा फार मोठी आहे आणि सगळ्याच गोष्टीवर परिणाम होणार असल्याकारणानं त्यांना महायुतीचा चेअरमन देतं पाहिजे आहे। मला बोलून द्या कोण असावा हा ते महत्त्वाचं नाही, पण महायुतीचा पाहिजे आहे। महाविकास आघाडीचा चेअरमन त्यांना नको आहे, ह्याच्यावर खरी मतभेद आहेत। आता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।